महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या घटना पुण्यासह महाराष्ट्रात घडतायत. प्रेम संबंधातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विधी शाखेच्या अध्यक्षानं स्वतःच्याच कार्यालयातील स्वतःची सेक्रेटरी असणाऱ्या महिलेचा बायको आणि मुलीला सोबत घेऊन खून केला. चर्चा अशीही आहे की बायकोचा नवऱ्यावर अनैतिक संबंधावरून संशय होता. आपल्या नवऱ्याचे स्वतःच्या सेक्रेटरी सोबतच अनैतिक संबंध आहेत. या संशयावरून 14 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन बायकोनं आपल्या वकील असलेल्या नवऱ्याच्या सेक्रेटरीला बॅटनी त्या ठिकाणी मारहाण केली. चेहऱ्यावर, तिच्या शरीरावर अत्यंत वाईट पद्धतीने जखमा केल्या आणि त्यांचा जीव घेतला. तसाच मृतदेह रात्रभर ऑफिसमध्ये पोत्यात घालून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मृत महिलेच्या नवऱ्याने ज्यावेळेस या ऑफिसमध्ये दाखल झाला त्यावेळेस सगळा प्रकार पाहून तो अत्यंत संतापजनक अवस्थेमध्ये होता, धक्कादायक परिस्थितीमध्ये होता. आणि याच प्रमुख विषयावर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे की प्रेम संबंधातून एवढ्या टोकाला जाणं किंवा आपला नवरा एक सत्ताधारी पक्षाचा विधी विभागाचा अध्यक्ष असून सुद्धा चारित्र्यावर संशय घेऊन आपण कोणाचा खून करतोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विषय अत्यंत गंभीर आहे आणि कायदा काय सांगतो, तुम्ही जर एखाद्याचा जीव घेणार असाल तर कायदा तुम्हाला सुट्टी देणार नाही, सोडणार नाही. आणि अशा वारंवार घटना घडत असतील तर कोण पदाचा गैरवापर करतंय, कोण चुकीच्या अशा घटना घडून आणतंय, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या लॉ इन मराठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, जागरूक राहा आणि अशा गंभीर प्रकरणापासून महाराष्ट्राने काय बोध घ्यायचा याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला या शेवटी व्हिडिओतून काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. पुण्यामधली घटना आहे. साधारणतः घटना ही येरवडा परिसरातली आहे. अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. खरं तर चंदननगर, नगर रोड किंवा पुण्याचा हा परिसर हा नावाजलेला तसा श्रीमंत होत चाललेला आणि गर्दीचा, वाहतुकीचा आणि इतर सगळ्या गोष्टीने दिवसेंदिवस वाढत असणारा भाग आहे. आणि अशाच भागामध्ये अशी गंभीर घटना घडणं ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. बायकोने नवऱ्याच्या या अनैतिक संबंधातून ज्या महिलेचा खून केला, या प्रकरणी एका वकिलासह त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आलेली आहे. खरं तर आरोपी वकील हा भाजपचा विधी शाखेचा पुणे शहराचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर येते आहे. इथं पक्षाचा काहीही संबंध नसला तरी डोक्यातील विकृती आणि एकंदरीत घडलेली घटना ही व्यक्तीच्या पदानुरूप चर्चा होत असते. पूनम दिनेश मोन, वय 32, राहणार गणेशनगर, येरवडा, असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आणि याच प्रकरणी ज्या वकील आणि भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष आहे असा ॲडव्होकेट संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत आणि 15 वर्षाची मुलगी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यांच्या विरोधात खरं तर चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जरी झाला असला तरी याबाबत मृत पूनमचे पती दिनेश मोन यांनी
या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे, कारण त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पोत्यात अर्धवट स्थितीत घालून ठेवलेला असलेला याच ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात पाहिला आणि त्यांचं मन सुन्न झालं. ही घटना कशी घडली? या महिलेला कशाने मारलं? तर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून असं समोर येतंय की ॲडव्होकेट संजय सावंत हे वकील जरी असले तरी ते चंदननगर परिसरात जुना मुंडवा रोडवर संदीप हॉटेलच्या शेजारी एका छोट्याशा गाळ्यामध्ये त्यांचं कार्यालय आहे. आणि पूनम मून हे गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या सेक्रेटरी म्हणून, अर्थात त्यांचं विधी शाखेचं म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचं सर्व काम त्या पाहत आहेत. त्यांचे आणि ॲडव्होकेट संजय सावंत यांचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण त्यांच्या पत्नीला आणि मुलीला लागलेली होती. साधारणतः एखाद्या नवऱ्याची चालचलन बदललं किंवा भूमिका बदलल्या, फोन सतत कोणाची येऊ लागले किंवा पैशाची वगैरे मागणी होऊ लागली, नवरा सतत टेन्शन मध्ये असेल तर बायकांना ते नक्कीच कळतं. या प्रकरणात सुद्धा कदाचित काय झालं हे संबंधित व्यक्तींनाच माहिती असावं, परंतु मुलीला आणि बायकोला संशय आला. त्यावरून गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲडव्होकेट सावंत यांच्या कार्यालयात पूनम दिनेश मून ह्या कामावर आल्या आणि ॲडव्होकेट सावंत यांच्या पत्नी सुद्धा मुलीला घेऊन त्या ठिकाणी कार्यालयात अचानक आल्या. त्यांनी बॅटने पूनम यांना प्रचंड मारहाण केली आणि तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री 8 वाजेपर्यंत पूनम घरी न आल्याने त्यांच्या पतीला साहजिक आहे शंका आली की आपली पत्नी घरी का आली नाही. त्यांना मून यांच्या मोबाईलवर, अर्थात पूनम यांच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच ॲडव्होकेट संजय सावंत यांच्याशी सुद्धा संपर्क केला, परंतु सावंतने आपल्या पत्नीचा आणि मुलीनं केलेल्या क्रूर घटनेला दाबण्यासाठी किंवा लपवण्यासाठी मून यांच्या पतीला उडवाउडवीची उत्तरं, अर्थात दिनेश यांना टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात आली. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की पूनम ह्या मैत्रिणीकडे गेल्या असल्याचं त्यांनी फोनवर नमूद केलं. त्याच पद्धतीनं पूनमचे पती मात्र शुक्रवारी सकाळी ज्यावेळेस ॲडव्होकेट सावंत यांच्या कार्यालयात गेले तेव्हा पूनमच्या रक्तात थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आणि त्यांचा मृतदेह पोत्यात अर्धवट ठेवण्यात आलेला असल्यानं तो पाहिल्यानंतर त्यांचं मन सुन्न झालं. त्यांनी लागलीच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पुण्याचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार आणि पोलीस निरीक्षक ज्यांच्याकडे हा भाग आहे ते निलेश बडाख यांनी घटनास्थळाची भेट दिली आणि चंदननगर पोलिसांनी ॲडव्होकेट सावंत त्यांच्या मुलीला ताब्यात घेतलं. तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सावंत यांच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेतलं. एखाद्या महिलेला जिवंत मारणं किंवा कुठल्याही व्यक्तीला जिवंत मारणं हे खरं तर अत्यंत गंभीर बाब आहे, न शोभणारी बाब आहे. आणि अशा घटना अशा परिस्थितीत घडणं ही अत्यंत मनाला वेदनादायी गोष्ट आहे. अनैतिक संबंधातून सध्या होणाऱ्या हत्या, वाद, कौटुंबिक कलह आणि हत्या आणि आत्महत्या यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे आणि महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी ह्या घटना खरं तर अत्यंत धक्कादायक आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनानं किंवा शासनानं
वेळीच योग्य पावलं उचलली पाहिजेत. परंतु ज्यावेळेस कुटुंबापर्यंत ह्या गोष्टी घडतात, त्यावेळेस सरकार सुद्धा काही करू शकत नाही. हेच अशा प्रकरणावरून लक्षात येतं. संशय किती वाईट असतो, किती शेवटच्या थराला घेऊन जातो, हे या प्रकरणातून लक्षात येतं. प्रेम संबंधातून नवऱ्याच्या सेक्रेटरीला मारणं ही साधी गोष्ट नाही आणि त्याच्यामुळं हकनाक विनाकारण पूनम दिनेश मुन यांचा जीव गेला हे सुद्धा विसरता येणार नाही. आणि एका नवऱ्याची बायको गेली, त्यांच्या मुलांची आई गेली, हे अजून अत्यंत भयानक प्रकरण आहे आणि मन सुन्न करणारी घटना आहे. धन्यवाद. कायदा यांना कठोर शासन करेलच.